शृंगारपुरी पोहोचला की रायगडा स्वारधाडा, म्हणजे आम्हास खबर मिळेल. जी मातोश्री. नाहीतर जाल तिथल्याच व्हाल तुम्ही. नाही नाही, असं काही नाही. अहो नाही नाही कसं, बायकांना ती एक खोड असते. 2 दिवसासाठी माहेरपणास जातात आणि 8 रोज झाले तरी 2 दिवस सरत नाहीत त्यांचे. हो ना हो मातोश्री. राणूबाई, आता ही तुमची जबाबदारी. हाकाट्या मारून लवकर रायगडी घेऊन या ह्यांना. जी मातोश्री, तुम्ही म्हणाल त्या दिवशी मी येणार, रायगडी घेऊन येतो. नाही हो नाही, राहू द्या. आम्ही मजाक केला हो तुमचा. अगदी बिनघोर राहा. आमच्या राजकुंवरबाईंनाही बरं वाटेल. तसंही बाळणपण म्हणजे दुसरा जन्म असतो बाईचा. अशा वेळेस आपलं माणूस जवळपास असलं की बरं वाटतं. त्रास दुःखाचं ओझं हलकं होतं, दिलासा मिळतो. जा, अगदी निवांत राहा तुम्ही. निवांत कसलं हो, इकडे सगळा धामधुमीचा काळ आहे. तिथं गेल्यावर ह्या सगळ्याकडे लक्ष देऊ नका. आणि तसे राजकुंवरबाईंचं माहेर पण केलं नाहीये आपण. सगळं नीट करा त्यांचं. अगदी माहेरच आपल्या जवळ आलंय असं वाटू द्या त्यांना. जी मातोश्री. शिवाय छोट्या बाळराजेंचं जावळ काढावं असंही मनात आहे आमच्या. तेही आहेच. मग पोशाख, पूर्ण पोशाख करा मामा मामींचा. विसरू नका. जावळेही काढा आणि मामा भाच्याची भेटही होऊ द्या. वहिनीसांच्या मनात तेच आहे. ताईसाहेब, ताईसाहेब, हे बघा आम्ही काय घेऊन आलो. अगं बाई, हे काय? शृंगारपुराच्या बाळाच्या पाळण्यासाठी आमच्याकडनं ही भेट. आवडेल ना हो? हो तर नक्की आवडेल. त्यांना आमचं नाव सांगा. सरनोबतांच्या तारांनी दिलंय असं सांगा. हो हो सांगू बरं का. येतो आम्ही. अगदी गोड मुलगी आहे हो ताराव. सतत धावपळ करत असते आणि सगळीकडे बारीक ध्यानही असतं त्यांचं. वा 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 वा, काय करू काय करू काय समजना. इकडं आनंद, तिकडं बघावं तर तिकडं आनंद, वर आनंद खाली आनंद, समजा आनंदच आनंद. असं वाटतंय फळा काढावा आणि सुसाट दौडवावा. वाटतंय पळत सुटावं आणि थेट प्रचितगडावर पोहोचावं. हा, पळताना थोडा दम घ्या धनी. अरे सत्यभामा, या शृंगारपुरात काय साधी गोष्ट घडली नाही. पुत्ररत्न झालंय. कान्होजीरावांना पुत्ररत्न. वय सगळ्या पंचकृषीत माहित झालंय बघा. लोकांना बी लई आनंद झालाय. अरे लोक कसले हौशे नवशे गावशे. लोकांचा आनंद वेगळा, या कान्होजीरावांचा आनंद वेगळा. तुमचा कसला आनंद आणि तो बी वेगळा. माझा आनंद म्हणजे याच्यामुळं आमचा इतिहास बदलणार आहे. बघच तू, अरे हत्तीवरला साखर वाटतो समजा शृंगारपुराला. तुम्हाला खरंच आनंद झालाय धनी? खरंच झालाय तर खरंच लय आनंद झालाय सत्यभामा. या क्षणाचीच वाट बघत होतो बघा आम्ही. मग वाटा साखऱ्या हत्तीवरून आणि तुम्ही स्वतः हत्तीवर बसा. होय होय, मी स्वतः बसतो हत्तीवर आणि वाटतो साखऱ्या. मी काय काय करतो तू बघच आता. जे काही कराल ते समजा चांगलं करा. होय, चांगलंच करणार आणि चांगल्यासाठीच करणार. तू बघत राहा. तुमच्या बुद्धीत फरक पडला म्हणजे पोराचा पायगुण चांगला आहे तर. होय होय, तसंच म्हण. कान्होजी काका, ओ कान्होजी काका. या या गणोजीराव या या, बस बस.
अहो हाय मी इथंच, कुठं नाही जात. बसा. अहो काका कुठं जायचा सवालच नाही. आता तुम्ही इथनं मोरा आमच्या नजरेसमोर पाहिजे कायम. आणि काय करू? अहो काय विचारताय काका, आमसनी पुत्ररत्न झाले. सगळ्या इलाक्यात आनंदी आनंद आहे. अख्खं शृंगारपूर जणू हरकून गेलंय. लोक परस्पर एकमेकांनी साखऱ्या वाटा लागल्यात. अहो हे बी साखऱ्या वाट्याचं म्हणत होतं, ते बी हत्तीवरून. हत्तीवरनं साखऱ्या तर वाटायचंच. पर काका 16 बी मोठा दणकेबाज झाला पाहिजे. मोठी आरास करायची, दिव्याची रोषणाई, पूर्णावरणाच्या स्वयंपाकाबरोबर 1,500-2 हजार बकरी बी पडली पाहिजेत. हत्ती घोड अंबारीतनं वरात निघल. लेझमीची पथक, गोंधळ, जागरण, कलावंतिनीचं ताप बी नाचत्याला. तुम्ही लय करणार, लय करणार. पण शेवटी काय, सुबात सांभाळायचं आहे ना. म्हणजे रायगडावर जाऊन मुजराच करायचा आहे ना. काका खोट बोललो का? हा? कसं आहे का नोजीराव, हे असलं कौतुक राजाच्या राजपुत्रासाठी. आपण कशाला उगाच पैशाची उधळपट्टी करायची. काका बघा विचार करा. नाही तर आरोळी दिली तर म्हणलं तिथं उभं आहेच की. हे बघा काका, मी तुम्ही म्हणताय तसा 16 कावा होईल. वतनाचा कागद मिळाला की मग येऊ डामडव, मग पाहिजे ते करा. काय गणोजीराव काय हो असं? घडीत या फांदीवर, त्या घडीत त्या फांदीवर. म्हणजे हो का बोलला असं? अगं भामा, मी फांदीवर नाही, हे झाडावर बसलं होत, त्यासनी खाली आणलं. आता कमालच झाली तुमची. आता एवढ्या उड्या मारत होता, आनंद झाला, आनंद झाला, इकडे आनंद तिकडे आनंद, आणि तो आनंद गणोजीरावासनी बघून गायब झाला लगेच. लगेच. अहो पण नाराज होऊन गेले ना हो का ते. मला काय तुमचं हे पटलं नाही बघा. हे बघ, तू जरी सत्यभामा असलीस तरी तुझ्यातलं सत्य मी कवाच काढून टाकलंय. म्हणून मी तुला नुसतं भामा म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, तू काय द्वापर युगातल्या कृष्णाची भामा नाहीस, तर या कलियुगातल्या कानाची भामा आहेस. कळलं? आता तोंड बंद. ताई साहेब, ताराव तुम्ही? ताई साहेब कसल्या विचारत आहात तुम्ही? बसा ना. ताराव, आम्ही निघालोय खरं, परंतु आमचा पाय काही निघत नाही. कसा निघेल ताई साहेब? बघा ना, लढाईची ही धामधूम सुरू आहे. राजे कधीही गडउतार होणार, ते कधीही गडावर येणार जाणार, आणि आपणच गडावर नसू तर मग शिवाय बाकीची अवधानं आहेतच. नका काळजी करू तुम्ही. शिवाय मातोश्रींना काय हवं नको तेही बघावं लागतं. आम्हाला सांगा की, आम्ही बघू. हे सगळं सांगून नाही कळणार. मातोश्रींची पूजा पाठ, त्यांचं आमच्या आई साहेबांचं आम्ही जसं करतो ना, अगदी तसं करू आम्ही त्यांच्यासाठी. रात्री झोपताना त्यांच्या पायाला तेल लावून देऊ. इतकंच नाही तर वाटीने तळवेही रगडून देऊ. त्या बाहेर निघाल्या
की त्यांच्या अंगावर शालही देऊ. कराल हे सगळं? हो, आमच्या आईसाहेबांनी शिकवलंय आम्हाला सगळं. बघाच तुम्ही, आम्ही मातोश्रींकडनं कोणतीही तक्रार येऊ देणार नाही. त्यांच्या पूजेसाठी त्यांना बेलाची पानं, फुलं सगळं आणून देऊ. शिवाय चंदनही उगाळून ठेवू. एवढंच नाही तर समईत तेलही घालून सज्ज करू त्यांच्यासाठी. एवढं सगळं जमेल तुम्हाला? जमेल, रोज? रोज जमेल. आणि बाळराजेंचं? त्यांचं सकाळी उठणं, रपेटीला जाणं, कसरत, तालीमखाना, खुराक? मातोश्रींचं सगळं आवरलं की आम्ही बाळराजांसोबत रपेटीस जाऊ. तालीमखान्यात तलवारही खेळू त्यांच्यासोबत. आम्ही आजच निरोप पाठवून आमचा घोडा मागवून घेतो. खरंच? हो, खरंच. काहीही तक्रार येऊ देणार नाही आम्ही. जा तुम्ही निश्चिंत मनाने. झाली तयारी? जी राजे, आता निघतोच आहोत. चला, आम्ही 2 गावांपर्यंत सोडतो तुम्हाला. राजे, तुम्ही नका येऊ, आम्ही जातो. राणीसाहेब, खरं तर आम्ही तुमच्या बरोबरच येणार होतो, परंतु तुम्ही बघताच आहात. आम्ही तरी काय, उभ्या उभ्या जाणार. हे गेलो आणि हे आलो. पण गणोजीरावांना सांगा, म्हणावं आम्हाला खूप आनंद झाला. या मोहिमेतून जराशी उसंत मिळाली की एखाद दिवस येऊन जाऊ म्हणावं. जी, सांगतो त्यांना. खरं तर आम्हीही नव्हतो जाणार, परंतु राजकुंवर वहिनीसांची भेट होईल. गणोजी दादा, वाघोजी दादा सगळे बंधू बोलावत आहेत. आणि शिवाय आपल्या बाळराजेंचं जावळ काढण्याचाही विधी करता येईल. घ्या करून, इकडची काळजी करू नका. जी, येतो आम्ही. थांबा, एक गोष्ट विसरलोच. ही भेट घेऊन जा आमच्या भाचेबुवांसाठी. भेट? कशाला राजे? येसू, त्यांचे लाड आम्ही नाही करायचे तर कोणी करायचे? वाळे आहेत. अगं बाई, सोन्याचे वाळे. बाळ चांगलंच नशीबवान आहे म्हणायचं तर. मग छत्रपतींचे भाचे आहेत. तेही खरंच म्हणा. चला राजे, येतो आम्ही. लवकर या, काळजी घ्या. जी. ओरे माझ्या बाळा, ओरे माझ्या सोन्या, ओरे माझ्या राजा. काय काय भूक लागली तुम्हाला? भूक लागली? असं रडायचं नाही, नाही रडायचं असं. हो. आता रडायचं नाहीच, आता नुसतं हसायचं. अगं बाई, तुम्ही हे पाहिलं का? रायगडावरनं खलिता आलाय. खलिता दादासाहेबांचा? महाराणी साहेबांचा. काय म्हणतायत? काय म्हणतायत वहिनीसा? लगोलग निघतो म्हणतात. आपल्या बाळाला बघायसाठी या लागल्यात त्या इकडे. ऐकलं का? आत्याबाई येणार आहेत तुम्हाला भेटायला. हो. अहो, बघितलं आत्याचं नाव काढल्यावर कसे कान टावकारले. कान तर आम्ही बी टावकारल्यात. हो. आणखीन काय काय आणणार आहे बाळासाठी? हो, तुमचे खूप लाड करतील आणि आणि आमचं कौतुक करतील. ते आमच्या बाळाला बघतील आणि आम्ही त्यांच्या बाळाला बघू. हो. अहो, आपल्यालाही काही चांगलंसं घ्यावं लागेल त्यांच्यासाठी.
घेऊ की चांगली भेट घेऊ, एखादा मोठा ऐवज घेऊ, जन्मभर याद राहील असा चांगला मानपान करू त्यांचा. ते तर करावंच लागेल. नात्यानं बहीण असल्या तरी महाराणी आहेत त्या, मुलं मुख्तियार आहेत त्या. तुम्ही बिनगोर राहा, आम्ही चांगले जंगी स्वागत करतो त्यांचं. त्यांना साजल शोभल असं मानपान करतो. ते तर करावंच लागणार. पण आणखीन एक गोष्ट करावी लागणार आहे तुम्हाला. कोणती? रागवणार नाही ना? हो, आम्ही कशाला रागवतोय, बोला. आधी कबूल करा रागवणार नाही म्हणून. बरं, रागवणार नाही. आता बोला. वचन द्या. वचन द्या वचन. हो, पर कशासाठी एवढं? द्या हो वचन. आम्ही जो शब्द सांगू तो पाळू म्हणून. बरं, देतो वचन. तुम्ही जो शब्द सांगाल तो पाळू आम्ही. घ्या, बोला. वहिनीसांसमोर वतनाचा विषय काढणार नाही तुम्ही. काय बोलताय तुम्ही? तुम्ही आम्हाला वचन दिलंय, ते पाळावं लागणार तुम्हाला. अहो, पण काय आहे? वतनासाठी वचन घेताय? बहिणीसा खूप दिवसांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माहेरपणासाठी येत आहेत. त्यांना हौस मौस करू द्या, त्यांच्या मनासारखं होऊ द्या आनंदानं. राजकारणाचा विषय काढायचा नाही. ना त्या महाराणी असतील ना तुम्ही सरदार शिर्के. असेल तर एक भाऊ आणि एक बहीण आणि माहेरपण. बघू. तुम्हाला आपल्या बाळाची शपथ. दिलेला शब्द पाळाल तुम्ही. अहो, काय करताय तुम्ही? बाळाची शपथ घालताय? सुटल्या मना, आधी सुटल्या मना. सुटली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या वचनाला बांधील आहात तुम्ही. महिपती, कुठवर आली तयारी? राणी साहेब कधी येत्याल शृंगारपुराच्या वेशीवर? आता 4 रोज आहे का हाताला हात मालक? बघितलं मी आता. कमानी उभारल्यात जागोजा. कामाने तर उभारल्याच, समजा रस्ते झाडून घेतले, गावातली देवळं धुवून पुसून घेतलीत. अहो, लोकांना सांगितलं राणी साहेब येणार आहेत. लोकांनी दारात सडा रांगोळी केली. शाबास, खुश झाल्या पाहिजेत राणी साहेब. अहो, खुश होणार, खुश होणार. असं गावात लोकांनी घराघरावर गुढ्या उभारल्यात. तुम्हाला सांगतो, असं चित्रागत दिसतंय गाव. मग दिसलंच पाहिजे की. झालंच तर लेझिम पथक पण तयार आहे. नुसती राणी साहेबांची चाव लागली की डोलावर टिपूर पडलंच, नुसता दणात का. या गणोजीराव, बघा कशी तयारी केली आम्ही. राणी साहेब खुश होत्याल बघा माहेरच्या माणसावर. गणोजीराव, अहो गप का? वतनाचा विषय काढायचा नाही असं वचन घेतलंय आमच्याकडनं. अहो, कसली वचन? आपण काय हरिश्चंद्राचा अवतार आहे का वचन पाळायला? बाळाची शपथ घातली आम्हाला. अहो, काय बाळाची शपथ घातली? अरे देवा, मग काय अडकला काय तुम्ही? जाऊ दे, मी मोकळा आहे ना. झालं तर मग म्हणजे आम्ही काढू की इशे, त्यात काय एवढं? आल्या आल्या राणी साहेब आल्या. आल्या वर्दी दिली ना. वेतन राणी साहेब, मुद्रा राणी साहेब.